या बातमीचे प्रायोजक आहे डॉक्टर योगेश राठोड यांचे आधार क्रिटिकल केअर हॉस्पिटल, विजापूर रोड, सोलापूर। आज जवळजवळ मला वाटतं 14 सर्टिफिकेट SDOने कालच इश्यू केलेले आहेत। आनंद झाला की समाजाला जाती दाखले दिले। हे प्रांताधिकाऱ्यांनी आमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलावा, अन्यथा आम्हाला तीव्र आंदोलन भविष्यामध्ये करावं लागेल। बार्शी तालुक्यातील कोळी महादेव अनुसूचित जमातीचे जातीच्या प्रमाणपत्र मिळण्यासाठी उपोषणकर्ते कृष्णा सुनील साळुंके यांनी गेल्या आठवड्याभरापासून सोलापूर शहरातील पूनम गेट येथे अन्नत्याग आमरण उपोषण करत होते। अखेर त्यांच्या उपोषणाची प्रशासनाने दखल घेतली असून आज दत्ता सुर्वेशे यांच्या हस्ते ज्यूस पिऊन आंदोलनकर्ते कृष्णा साळुंके यांनी अन्नत्याग आमरण उपोषण सोडलं आहे। एका 5 वर्षीय मुलीच्या हातात प्रमाणपत्र देऊन कोळी महादेव समाजाने जल्लोष केलाय। यावेळी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना आंदोलनकर्ते तसेच पदाधिकाऱ्यांनी अधिक माहिती दिली आहे। खूप आमच्यासाठी चांगला दिवस आहे म्हणायचं। आमचे जे समाजाचे कृष्णा साळुंके आहेत त्यांनी काही प्रकरण प्रांत साहेबांनी ठेवले होते आणि मागून ते मिळत नव्हते त्यांना, त्यामुळे त्यांनी उपोषणाचा हत्यार उपासलं आणि आज 8वा दिवस आहे। त्यांनी 8 दिवस निरंतर पाऊस, ऊन, वारा वगैरे अन्नत्याग उपोषण करून त्यांनी तो विजय खेचून आणलेला आहे। आणि आज जवळजवळ मला वाटतं 14 सर्टिफिकेट SDOने कालच इश्यू केलेले आहेत आणि आज आपण दिवस चालू आहे त्या दिवसाचं आज उपोषण सोडून आज आपण ज्यांचे सर्टिफिकेट आहे त्यांना ते इश्यू करून घेत आहेत। त्यांचं उपोषण आज सुटलं म्हणून आम्ही जाहीर करत आहोत। दुसरी गोष्ट, प्रशासनाला एक विनंती आहे की त्यांनी आता जे सहकार्य केलं की बाबा 14 सर्टिफिकेट दिले, काही कारण नसताना थांबवले होते किंवा नव्हते त्यांना माहीत आहे, आम्हाला काय त्यांच्या बाकीच्या गोष्टी जायचं नाही, परंतु प्रत्येकावर उपोषणाची पाळी त्यांनी आणू नये किंवा बाकीचं कुठलं मोर्चे आंदोलन वगैरे असं न करता शासनाने जे नियम घालून दिलेले आहेत त्या नियमात राहून आम्हाला प्रत्येकाला गोरगरीब समाज बांधवांना आमचं सर्टिफिकेट इश्यू करावं। मी बाळासाहेब बळवंतराव, धाडस सामाजिक संघटना पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष। गेली 8 दिवस झालं महादेव कोळी क्रांती सेनेचे अध्यक्ष कृष्णा साळुंके महादेव कोळी जमातीला जात प्रमाणपत्र आणि मिळावे म्हणून उपोषणाला बसले होते। जर उर्वरित दाखले जर आम्हाला मिळाले नाहीत तर आम्ही पुन्हा आंदोलनाचा हत्यार उपसणार आहोत। आणि देवाभाऊंना मला सांगायचं आहे की 2014 पासून हा महादेव कोळी समाज राज्यातला तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे। आम्ही 19ला तुम्हाला निवडून दिलेलं आहे, 24ला पण आम्ही तुम्हाला निवडून दिलेलं आहे। आणि तत्कालीन काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नतद्रष्ट लोकांनी आमचं वाटोळं केलेलं आहे, म्हणून आम्ही तुमच्या पाठीमागं आहोत। राज्यामध्ये महादेव कोळी जमातीचाच प्रश्न फक्त पेंडिंग आहे, तर देवाभाऊंनी ह्याच्यामध्ये लक्ष घालावं आणि जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र सुलभ पद्धतीने देण्याचा आदेश शासनानं काढावा, म्हणजे संपूर्ण राज्याचा प्रश्न हा मिटून जाऊ शकतो। आज आपल्या उपोषणाला यश लागताना दिसत आहे, काय आहे पलीकडे? हे आता टोटल 23 प्रकरण होते, त्यातील 14 जाती दाखले दिलेले आहे। हे राहिलेले जे प्रलंबित अर्ज आहे ते प्रांत SDO सोलापूर क्रमांक 1 त्यांनी सुद्धा जी पेंडिंग अर्ज हे लवकरात लवकर निकाली काढावे, जसं म्हणजे जसं सहकार्य आज केलं आहे तसं यापुढे पण सहकार्य करावे, एवढीच विनंती। हां, आज कसं म्हणजे आनंद झाला की समाजाला जाती दाखले दिले। किती दिवसापासून आपण उपोषण करत होता, काय काय अडचणी आल्या आहे उपोषणामध्ये? आता तो ऊन, पाऊस, वारं आणि संध्याकाळी तर सोय नव्हती म्हणजे झोपाची। समाजाचा पाठिंबा लाभला पाठिंबा।